साठी दोन सलामीर मैदानाच्या आत उतरलेले आहेत. पहिला बॉल असेल, हलक्याचा हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ हातामध्ये बॅटची कडा आणि यष्ट्याच्या मागे कीपरने केली नाही कुठली चूक. अचूक कलेक्शन, फलंदाज बाद. की जसे बंटी दादा मैदानाच्या आत गेले ना, अनिल माळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज लागलं गेलंय. मी देखील म्हटलं की बंटी दादाने मी 1000 रुपये. बघा, मी बंटी दादा फक्त 40+ क्रिकेट खेळताना बऱ्याच वेळा पाहिले, पण आज अंडरआर्म क्रिकेट मध्ये त्यांच्यावरचं प्रेम आहे. बघा, एक बंटी दादा एक षटकार 1000 रुपये, मजा येईल. परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेटचं झालं पतन. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहिले आपण, सोडलाय. चांगला माइंड सेट आहे त्याला. बंटीदादा माहित आहे की तो षटकार मी लगावेन जेव्हा वेळ मिळेल, परंतु मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे. आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय. एक धाव मिळेल का? यस, त्याचं उत्तर मिळतंय. एक धाव परिपूर्ण केली जाते. 39 धावांचा पाठलाग करतोय जो संघ आहे. नावामध्ये आहे ना चेस, द चेस किंग. बघा, प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला ही अशी नावं ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. प्रमोद किनी मैदानाच्या आतून आम्हाला संकेत देत आहेत. धावसंख्येत हलकाचा बदल होतोय. धावा होते तर 3. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. हलक्याचा पुन्हा एकदा खेळलं गेलंय. तर जी नावं आहेत, कधी कधी त्या नावानुसार खेळ होत नसतो, त्याच्या विपरीत होतो. इथे एकदा चेस किंग आहे, त्याला चेस करायचे आहेत 39 धावा. त्या धावा चेस करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या सध्या सागर आणि राजेश म्हात्रे म्हणजेच आपल्या सर्वांचे बंटी दादा मैदानाच्या आत आहे आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयांचा प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज देखील लागला गेलाय. चांगला खेळ, चांगला क्रिकेट. खेळेल तो वाचेल या तंत्रावरती सध्या हा क्रिकेट आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय, जातोय डी झोन कडे. चेंडू वाटचाल करतोय. सिंगलच मिळतीये. धावसंख्येत हलकाचा बदल होतोय. 6 धावा. पण या सिंगलने जास्त ते 39 धावांचा जो पाठलाग आहे ना, जे लक्ष्य आहे ना, ते गाठलं जाणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला एका ओव्हर मध्ये एक चान्स घ्यावा लागेल. चान्स घेण्याचा प्रयत्न, पण डी झोन कडे वाटचाल करतोय राजेश म्हात्रे यांचा. हा फटका मिळतात त्यांना 2 धावा त्यांच्या संघाला आणि त्यांचा संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद आणि धावा झाल्या त्या एकूण 8. पुढील मॅच देखील चांगली इंटरेस्टिंग असणार आहे. एक संघ मॅच हरलाय, एक संघ मॅच जिंकलाय. दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण ह्या लीग मॅचेस आहेत. इथे एक मॅच हरला तरी खचून जायचं नाहीये. तुम्हाला वारंवार संधी मिळत राहणार. त्या संधीचं सोनं करा. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. मैदानाच्या आतून धावसंख्येत हलकाचा बदल. 9 धावा. नील आलाय गोलंदाजी मार्गावरती. पहिले षटक चांगला हाताळलं होतं. हलक्या हाताने डाव्या साईडला म्हणजे लॉंग लेग पट्ट्यामध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळती आहे. ओके, त्या एरियामध्ये तुम्हाला सिंगल मिळेल. तुम्हाला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळायचं असेल, 24 मध्ये 39चा जो गणित आहे ते सोडवायचं असेल, या मॅच मध्ये त्या आपल्या संघाच्या नावात गुण लावायचे असतील, तर तुम्हाला सरळ बॅटनेच खेळावं लागेल. बंटी दादाचा फटका फक्त सिंगल धावेसाठी होतोय. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ते परमेश्वर नेहमीच म्हटलं जात आहे. व्हाईट बॉल सोडून दिलाय. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. डॉट बॉल आहे, व्हाईट नाहीये. डेड बॉल. डॉट होता पण त्याला डेट केलेला आहे. चांगला बॉल. यावेळेला थोडासा तेज टाकलाय. फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये होता खेळण्याचा. बिग हिट नाही. पुन्हा एकदा निर्धाव. निर्धाव बॉल जाणार. प्रेशर येणार. प्रेशर आलं की त्या प्रेशर मध्ये विकेट पडण्याचे संकेत देखील येत आहेत. 14 बॉल मध्ये अजूनही 28 ची गरज, म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला 2 हवे आहेत. सिंगल घेतली तर ते समीकरण अजून वाढणार आहे. जो रिक्वायर रन रेट आहे तो करंट रन रेटच्या वर जाणार आहे आणि जर रिक्वायर रन रेट जर करंट रन रेटच्या वर गेला तर मॅच मध्ये तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय असं आपण पाहिलं. नो बॉल येतोय. पाहूया नो बॉल मध्ये काही फरक पडतोय का. धावसंख्येचा आपण विचार धावा आहेत त्या 14. 39 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे. सिंगल मिळती आहे. 15 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आपल्याला. 14 झाले. आता या चेंडूवरती किती धाव आहे त्याचा डिस्कशन सुरू आहे.
सिंगलच असेल कदाचित, सिंगल मिळते म्हणजे 15 धावा आहेत. अजूनही 24 धावा हव्यात जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 24 चं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढायचे आहेत आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये प्रत्येक चेंडूवर 2 धावा थोडेसे कठीण आहेत, परंतु हा खेळ आहे. जर त्याचा खेळ आहे आणि तिचा खेळ हा क्रिकेट नेहमी आपण पाहिलाय. सुदीप म्हात्रे जे ऑनर आहेत ते गोलंदाजी मार्गावर आहेत. आज बॅटिंग तर पाहिली नाहीये, पण गोलंदाजी त्याच्या पहिल्याच बॉलवर हल्ला, संधी आली आहे, झालं अचूक कलेक्शन आणि सुदीप म्हात्रेला मिळालं यश, त्यांच्या संघाला मिळालं दुसरं यश. आमच्या डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐकण्यासाठी मिळतात. सुदीप म्हात्रेला मिळालं पहिल्या बॉलवर यश, पण दुसऱ्या बॉलवर देखील 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 मिळेल यश. बॅक टू बॅक डब्ल्यू डब्ल्यू विकेटचं झालं पतन. प्रमोद जी आप तो छा गए. आणि इथे आमचा सुदीप मध्ये देखील इथे प्रसिद्ध होतोय. बघा तिन्ही बॉल त्याने फ्लाईट दिली, फलंदाजाला आमंत्रण दिलं की तुम्ही तो बिगिट करा, पण यावेळेला चूक झाली आहे. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉल येतोय, धावसंख्येत हलकाचा बदल होतोय. धावा होतात एकूण 17 धावा लक्ष आहे. 39 धावांचं अजूनही 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 22 बनू शकतायत. फुलटॉस पंडितांना देखील फ्लाईट दिली होती, पण ती फ्लाईट डिक्लेअर झोन कडे वाटचाल करती आहे. 2च धावा मिळते. धाव संख्येत बदल होतोय. 21 21 धावा, 19 धावा, अजूनही 20 धावा हव्यात. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. नो बॉल आहे, नो बॉल आहे. अजून संधी आहे द चेस किंग टीम कडे. ही मॅच अजून संपली नाहीये, ही रेस अजून संपलेली नाहीये. का? कारण अजूनही चेस किंग किंवा छत्रपती वॉरियर्स संघ जिंकलेला नाहीये. रेस अजून सुरू आहे. त्या 2 गुण मिळवण्याची 8 चेंडूमध्ये अजूनही 17 धावा पडू शकतात. अरे जर समोरच्याने बनवल्यात तर तुम्ही देखील बनवता. 8 मध्ये 17. पुढे गेलाय, हवेमध्ये आहे, संधी आहे 4था विकेट घेण्याची. इथे बंटी दादांचा देखील विकेट मिळतोय. त्यांना देखील मैदानाच्या बाहेर जाण्यात यश मिळतंय. सुदीप म्हात्रे अँड कंपनी यांना.
आता कुठेतरी प्रेक्षक वगैरे देखील प्रमोद किनीकडे आता त्या दिशेने पाहत आहे, त्या नजरे पाहते की आता कुठे विकेट पडणार, षटकार लागणार आणि प्रमोद किनीचा तो डान्स आम्हाला पाहायला मिळणार. पाहूया अजूनही एक खेळ संपलेला नाहीये इथे. या षटकातील बॉल शेष आहे ते 1. 7 चेंडू आणि 7 मध्ये जिंकण्यासाठी 17 करा सरळ बॅट. अजून एक विकेट मिळण्याचे संकेत. विकेट नंबर 5 इथे आणि मामाने भाच्याची विकेट घेतली असा इथे प्रकार घडलाय बघा. प्रीमियर लीग मध्ये हीच गंमत जमत असतात. बाकीची आम्हाला माहिती देतात, धन्यवाद. तर तुमच्या सोबत अजून एक या स्पर्धेमध्ये डान्स करण्यासाठी हमतीत आलेले आहेत. 6 मध्ये 17 बन सकते. अजून 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 एक विकेट मिळतोय. तू चल मे आया, एका पाठोपाठ विकेटचं झालं पतन. ओह क्या बात आहे. हा हे खरं आमचा सितारा डान्सिंग अंपायर मिस्टर प्रमोद किनी. 5 मध्ये 17 व्यात आपण पाहिला. आपण जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल मिळतंय, 2 मिळत आहेत. 4 मध्ये गरज आहे 15 धावांची. बघा एखादा चौकार किंवा षटकार आला तरच या मॅच मध्ये जो आता समीकरण राहिलं आहे, जे गणित आहे या मॅच 4 मध्ये 15 धावांचं, ते परिपूर्ण केलं जाऊ शकतं. सध्या काय प्रयत्न दिसत नाही. असं वाटलं की वाईट जाईल, सोडून दिला. निर्धाव बॉल. डॉट चेंडू मध्ये 3 आणि 15चं समीकरण. फुलटॉस आहे, फुलटॉस आहे. फायदा उचलायला हवा. नो बॉल आहे म्हणजे मिळतील 2 धावा. आता 3 चेंडू आणि 3 बॉल मध्ये 13 बनू शकतायत. प्रयत्न करायला हवे, पण प्रयत्न सध्या दिसतंय ते सिंगलच मिळती आहे. म्हणजे आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 म्हणजे हवेत आता ते हवाई फायर. षटकार षटकारच नाही. डॉट बॉल म्हणजे जी अशी अपेक्षा होती ती आता निघून गेली आहे. औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये. एकामध्ये 12 होऊ शकत नाहीये अंडरआर्म क्रिकेट मध्ये. आणि इथे पाहिलं आपण या 1 धावेने इथे जो संघ आपण पाहिला छत्रपती वॉरियर्स टीमने आपला पहिला मॅच जिंकलाय. त्यात महत्वाचं योगदान प्रथम आपण पाहिलं आकाश आणि स्वप्नील याची एक चांगली भागीदारी. 38 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं जे षटक हाताला गेलं सुदीप म्हात्रे यांनी, त्याने एका षटकामध्ये 5 गडी गारद केले. म्हणूनच या मॅच वरती छत्रपती वॉरियर्स संघाचा दबदबा निर्माण झाला आणि त्याने हा मॅच जिंकलेला आहे. चला आपण लगेच वाटचाल करूया मॅन ऑफ द मॅच कडे. एकच नाव येते कारण ज्याच्यामुळे या मॅच मध्ये ट्विस्ट आली. हा मॅच 1 साइड झाला. 6 बॉल मध्ये 5 गडी गारद केले. तो कोण नाही, सर्वांचा लाडका आमचा मित्र मिस्टर सुदीप म्हात्रे, जो मॅन ऑफ द मॅच. चला बरेच दिवस झाले त्यांना प्रश्न विचारले नाही आहेत. फक्त आम्ही आमच्या ग्रुप वरतीच प्रश्न विचारत असतो. आज संधी आलेली आहे आदर्श नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बरेचसे प्रश्न त्यांना विचारूया आपण. अभिनंदन तुझं आणि तुझ्या टीमचं. चांगला खेळ तुझ्या संघाने केलेला आहे. सर्वप्रथम सुदीप तुझं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मिळाले आणि विनंती करतोय व्यासपीठावरूनच विश्वनाथ सर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सुदीप म्हात्रेला तो मॅन ऑफ द मॅच.
बघा काही गोष्टी ह्या अकस्मित घडत असतात, काही गोष्टींचा योग असतो. आज संदीपला देखील माहित नव्हतं, सुदीपला देखील माहित होतं की एकाच ठिकाणी आम्ही दोघे भेटणार आहोत आणि आज योग होता या आदर्श प्रीमियर लीग मध्ये यायचा. तो योग आला आणि माझ्या मित्राला भेट देण्याचा प्रयत्न आला आणि माझ्या मित्राने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलंय. हे पाहून देखील खूप आनंद झालाय. त्यांना ते कॅप आहे ती देखील त्यांना देण्यात येत आहे. विश्वनाथ सर उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण पाहतोय. सुदीप म्हात्रे याला तो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे दिला जातोय व्यासपीठावरती. चांगली स्पर्धा आहे. नावाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे आदर्श दिसतोय. सर आपण स्थान पण होऊ शकतायत. चला इथे ऑनलाईन ट्रान्सफर देखील केलेलं आहे जे पारितोषिक आपल्या ताईने लावलं होतं. यस तर सुदीप प्रथम या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. आदर्श नगर प्रीमियर लीग या लीग मध्ये आपण जवळपास किती वर्ष खेळतायत? मला वाटतं 6 वर्ष झाली, म्हणजे जेव्हापासून स्टार्ट झालं तेव्हापासूनच खेळतो. मागच्या 2-3 वर्ष कर्णधार पद आणि किंवा टीम विकत घेतोय, त्याच्यामुळे बाकीच्यांचा जो काही सपोर्ट असतो. मागच्या वर्षी आपण कप मारलेला होता, फायनल मारलेली होती. तर यावर्षी फायनल पर्यंत नाही गेले ते सेमीफायनल पर्यंत जरी गेले तरी वी आर हॅपी. वी आर हॅपी. एक प्रश्न आहे, गेली 6 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये खेळतायत. मॅन ऑफ द मॅच मागील वर्षी विजेता होतात. मॅन ऑफ द मॅच तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून तू क्रिकेट खेळतोय ही स्पर्धा सोडून तुला किती वेळा मिळालाय? मॅन ऑफ द मॅच मला फक्त आमच्या वसईला एक कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धा होते तिकडे मागच्या वर्षीच मिळाली. अदर दॅन दॅट आधी कधीच मिळाली नव्हती मॅन ऑफ द मॅच, आणि ही सेकंड टाइम असेल. यस म्हणजे या मॅन ऑफ द मॅच चा नंबर आहे दुसरा आणि तो नंबर अजून वाढवू दे अशीच आशा करतोय आई कोसमाई चरणी. तर तुला आणि तुझ्या संघाला भरपूर शुभेच्छा. आपण बोलूया, नवीन मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा नवीन आवाज ऐकूया आपल्या सर्वांचा लाडका केलवा एक्सप्रेस समजत अजित पाटील. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड ज्यांना मिळालाय त्यांना आपण आदर्श नगरच्या माध्यमातून कॅप प्रोव्हाइड करतोय. ती कॅप परिधान करूनच आपण खेळायचं याची नोंद असू द्या. कॅप परिधान करून खेळा. आपण जी कॅप आपल्याला दिली मॅन ऑफ द मॅच ची, निखिल मॅन ऑफ द मॅच ची कॅप हा ती घ्या, परिधान करायची. आपण कॅप द्या निखिल यांना, कॅप द्या. सुवल्टे आपण आज आपण या ठिकाणी बघतोय रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. ठिकाण आहे मराठी शाळा आणि वेळ असेल सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले. आम्ही सर्वांना एक विनंती करतोय की आपण या शिबिरमध्ये सहभागी व्हा आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामध्ये आपलं योगदान द्या. लॉंगॉन लच्छेंडू खेळला गेला, एक धाव परिपूर्ण होते. 9+1. टोटल 3 धाबा ऍड होतील. मॅच आपण बघतायत वीर धुरंधर विपक्ष द्रोणगिरी वॉरियर्स. अक्षय ऑन स्ट्राईक, फटका फसलाय आणि ते अक्षय ते आपण बघतायत. संधी होती अक्षयकडे, मोह आवरता आला नाहीये. अक्षय माघारी परतताना विकेट जातोय. धावसंख्या 4 असताना पहिला धक्का लागतोय वीर धुरंधर संघाचा. 5 वरती मिलिंद तरे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बंटी दादा, बंटी ठाकूर सरांकडनं प्रत्येक षटकाराला 200 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय मिलिंद साठी.
मिलिंद तरे ऑन स्ट्राइक. आणि ते मिलिंद माघारी परतताना धक्का लागतोय सगळे डीसे कडे नेऊया माच कडे. अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी पारची बघितली. रुचित दाखल झालाय षटक क्रमांक दुसरं घेऊन. चांगला लेग ब्रेक आहे. साहिल सामंजस्य दाखवत आहेत, कंट्रोल ठेवत आहेत आणि गरज कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागेल. पुणे शॉन साइडला खेळण्यासाठी रुची त्यांची उत्कृष्ट गोलंदाजी. प्रत्येक टप्प्यावरती नियंत्रण आहे. फिंगर चांगले रोल करतात. पडल्यानंतर थोडासा चेंडू ब्रेक होतोय. चांगली गोलंदाजी. फ्लाइट दिलाय. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. साहिल थोडीशी फंबल झाला. डेंजर इन कडे वेगान आल्यात. एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने आकार घेते 11. खऱ्या अर्थाने जर वीर धुरंधर पहिला सामना गमावलाय, इथे बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होतं. स्टेट ड्राईव्हच्या रूपानं 12 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. या मॅच साठी खऱ्या अर्थाने वीर धुरंधर संघासाठी डुओ डाय मॅच आहे. करो आणि मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये बेस्ट द्यावं लागेल. ओ गुड बॉल. एक्सिलेंट. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग बघायला मिळते रुचित कडनं. उत्तम दर्जाचा क्लास आहे या गोलंदाजाकडे. साहिल ऑन स्ट्राइक. अरविंद दादा या ठिकाणी पुढे येत आहेत आणि सांगताय साहिल तुम्ही खेळा, षटकार आम्ही देऊ तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. अरविंद सरांकडनं अनाउन्समेंट झालं. इकडे धावसंख्या पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. ऐकू एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. कम ऑन डीजे. सुनील गोलंदाजी ट्रॅक वर बघायला मिळतात. समोर आहे तो साहिल. एस मधला बॅटल बघायला मिळणार आहे आपल्याला. साहिल समोर आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅक वर. अनिल पुढचा चेंडू उडवलाय आणि इथे डिक्लेअर झोन कडे जातोय. धावसंख्या 2 ने आकार. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता गिअर बदललाय. साहिलला माहिती आहे ड्रायव्हिंग सीट वरती येणं गरजेचं आहे. समन किंवा वक्त का तकाजा बल्लेसेरांना आवश्यक आणि तेच करतोय मिस्टर साहिल. नागपूरला जाऊन डिक्लेअर झोन मध्ये
धावसंख्या पोहोचते 17 वरती. याच्यानंतर नेक्स्ट टीम द चेस्किंग विपक्ष द टाउन स्ट्रायकर्स. नेक्स्ट मॅच शॉट सिलेक्शन सरळ निखिलच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद आउट. अनिल चांगली गोलंदाजी करताना नॉनसायकिनकडे ते साहिल. पुढचा चेंडू घेऊन तयार. मनोज सडी फक्त ड्राईव्ह केलंय. चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट इथे बघायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 वरती स्थिरावते. 18 स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. साहिलकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि साहिल मिस टाइम शॉट. बॉल अवे मध्ये आहे आणि हातामध्ये विसावताना साहिल परत आहेत माघारी. विकेट गिरतावा. म्युझिक बजतावा. स्नोमॅन पिंट्या दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पिंट्या मानकर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अरविंद सरांच्या माध्यमातून आणि ते त्रिफलाची. यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू आउट. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 धावा. नवीन गोलंदाज आणि मनोज चौधरी सरांसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावतायत आणि अरविंद दादा ज्या फलंदाजावर पारितोषिक लावतायत ते जास्त वेळ थांबत नाहीत विकेटवर. हार्दिक परंतु डॉट बॉल आला इथे. मनोज यांना चांगलं खेळणं गरजेचं आहे. संघ हा अडचणीत सापडलाय. 18 स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथे डिक्लेअर झोन कडे पोलचा फटका बघायला मिळतोय. धावसंख्या वाढेल 1 ने. 19 वरती स्कोर कार्ड सरकते. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्ट्राईक वरती ते मनीष. भरपूर महत्वाची मॅच होती वीर धुरंधर संघासाठी परंतु त्यांचे धुरंधर खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवू शकलेले नाहीत आणि इथे टॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. ते सेफ झोन मध्ये खेळतायत. सिंगल कंप्लीट झाली आहे. अनिल तिथे आहेत. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट नाहीये. 20 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही ऑपॉर्च्युनिटी आहे मनोज यांच्याकडे. षटकार मारा आणि अरविंद दादा कधीपासून सांगत आहेत की कोणीतरी 500 जिंका आमचे. आम्ही मगापासून प्राइज लावतोय. पुढचा चेंडू आणि इथे उडवलाय परंतु ओहो अप्रतिम झेल. फलंदाज बाद.
जबरदस्त कॅच अनिल यांची सुंदर कामगिरी आणि डॉक्टर साहेब अनुप पाटील साहेबांच्या माध्यमातून 1-0-0 100 रुपयाचं पारितोषिक. शशिकांत गुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता एटीएम मध्ये अरविंद दादा यांनी थोडस प्राइस वाढवलंय. ते सांगताय जर शशिकांत गुडे यांच्या बॅट मधनं षटकार आला तर आम्ही त्यांना देऊ 1-0-0-0 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघूया 1000 रुपयाचा पारितोषिक एका षटकारासाठी. कमॉन. ओ आणि अनिल आणि इथे फलंदाज बाद आउट. चला आपण टॉस कडे वळतोय. शारदे सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय.